या बातमीचे प्रायोजक आहे SK CNG पंप। आमचा पत्ता जुना पुणे नाशिक हायवे, गोवर्धन डेअरी समोर, शेवाळवाडी, मंचर। मंचरमध्ये आयोजित करिअर मार्गदर्शन मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात माजी सहकार मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी 10वी आणि 12वी नंतरचा काळ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले। तर ज्येष्ठ करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टर विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअर संधीबाबत सखोल मार्गदर्शन केले। त्याचं स्वप्न पाहिजे की मला ऑलिम्पिक पर्यंत पोहोचायचं। एखादा मॅनेजमेंटचा गुरु असेल, त्याला स्वप्न पाहिजे की मला मॅनेजमेंटचा गुरु त्या ठिकाणी व्हायचं। आपली आजची शिक्षण पद्धती जी आहे, ही शिक्षण पद्धती जरी असली तरी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये अजूनही भरपूर कमतरता आहेत। कदाचित आपण अभ्यास करतो, चांगले मार्क मिळवतो, आपल्याला ऍडमिशनही मिळत असेल, पण तुम्ही त्याच्यानंतर बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा उपयोग, तुमच्या पदवीचा उपयोग हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला उभं राहायला होणार आहे की नाही, आणि होणार नसेल तर त्याच्या संदर्भातले काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत। त्यांचं भाषण झाल्यावर ते आपल्याशी प्रश्नोत्तर करणार आहेत। विद्यार्थ्यांनी ज्या वेळेला कार्यशाळेला जायचं असतं तेव्हा एका हातात वही पाहिजे, एका हातात पेन पाहिजे, महत्वाचे मुद्दे नोट डाऊन केले पाहिजे। आपण याच्यामध्ये कुठं बसतो हे समजून घेतलं पाहिजे, आणि मग आपल्या जीवनाची दिशा नाही म्हणणार, सॉरी, दिशा तशी दशाच होते हल्ली। कारण मास्टर झालेल्या मुलांना सुद्धा नोकरी मिळत नाही, इंजिनियर झालेल्या लोकांना सुद्धा नोकरी मिळत नाही। आणि मी तर अनेक वेळेला हे पाहतो की अशी मोठी मोठी शिकलेली मुलं सुद्धा हॉटेल सारख्या व्यवसायामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या व्यवसायामध्ये वेटरचं किंवा आणखी काहीतरी असं काम करत असतात। कारण एवढ्या मोठ्या संख्येनं आज तरुण शिकून बाहेर पडतात। पण शेवटी तुमचा जर उद्देश फक्त नोकरी पुरतच शिकायचा हा असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुमची निराशा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून तुम्ही भारताची नवीन पिढी आहात, तुम्हाला उद्या या देशाचं भवितव्य घडवायचंय। देशाचं भवितव्य काय घडवायचं ते घडेल, पण तुमचं भवितव्य काय, तुमच्या कुटुंबाचं भवितव्य काय, तुमच्या आई वडिलांची किंवा घरातल्या लोकांची अपेक्षा काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत। आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयार राहा। एवढंच नाही तर मला आज आंबेगाव तालुक्यामधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो। पण ते सांगू का? मला आनंद याच्यासाठी आहे की उद्याच्या काही दिवसामध्ये आम्ही आपल्या तालुक्यामध्ये फिनिशिंग स्कूल सुरू करत आहोत। फिनिशिंग स्कूलचा अर्थ असा आहे की तुम्ही इंजिनियर झाला पण तुम्हाला टेक्नॉलॉजी तितकी सफाईदारपणाने वापरता येत नाही। तुम्ही आणखीन एखादी काही डिग्री घेतली, ज्ञानाचं भांडार भरपूर आहे तुमच्याजवळ, पण ज्या वेळेला आपण मुलाखतीला जातो किंवा एखाद्या मार्केटिंगला जातो त्यावेळेला आपला अपीयरन्स, आपली भाषेवरचं प्रभुत्व, दुसऱ्याला त्या ठिकाणी प्रभावित करण्याची शैली, या गोष्टी आता अलीकडच्या काळामध्ये कॉलेजेसमध्ये किंवा
शाळांमध्ये सुद्धा बारीक फ्यू मी सगळ्यांनाच काही डिस्कार्ड करत नाही. मग आज इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत. वेलांकर साहेब मुंबईच्या VKC मध्ये एक अशी शाळा आहे. मी मागे एकदा सांगितलं KG मध्ये जर प्रवेश करायचा असला, मुलाला घ्यायचा असला तर आई वडील येतात आणि अमक्या तमक्याला फोन करू म्हणून फोन करा म्हणून सांगतात. मग त्यांना विचारलं की तुम्हाला या शाळेत का पाहिजे? नाही, त्या शाळेतच आम्हाला ऍडमिशन पाहिजे. मग नक्की अडचण काय? आम्ही डोनेशन द्यायला पण तयार आहे. आता त्यांना विचारलं एका वर्षाची त्या शाळेची फी किती आहे? ते म्हणले KGची फक्त वर्षाची फी आहे 15 लाख रुपये. आणि 15 लाख रुपये खिशामध्ये घेऊन लाईनीत उभे राहिलेले आई वडील एका बाजूला आहेत आणि आज आपल्याला सगळ्यांचा सामना करावा लागणारे आपले आई वडील आपण दुसऱ्या बाजूला आहे. त्यामुळं